हाय, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज ना मटकीची भाजी मुंगाची उसळ बनवते मी, मटकीसारखी सेम. खूप छान लागते. तर त्यासाठी मी इथं काय केलं आहे, तेल टाकलं आहे 2-2.5 पळ्या. त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा कट करून टाकलेला, थोडासा नॉर्मल लाल होऊ द्यायचा. थोडंसं जिरं टाकलं आहे, थोडीशी हळद. मुंगाची उसळ खूप छान लागते, मटकीसारखीच लागते, खूप भारी लागते. थोडासा कढीपत्ता, आता टोमॅटो कट केलेला. हे सर्व आपल्याला एकदम व्यवस्थित परतून घ्यायचं. 2 मिनटं परतून घ्यायचं. मटकीपेक्षा बी खूप छान लागते. इथं मी ना मूग भिजवत घातले होते आणि 1 दिवस बांधून ठेवलेले कॉटनच्या कपड्यामध्ये, तर खूप छान असे त्याला मोड आले. थोडीशी आलं लसूण पेस्ट आणि इथं कांदा लसूण मसाला, किचन किंग मसाला, सब्जी मसाले वापरलेले मी, घरगुती माझे रेग्युलर मसाले. आणि त्याच्यानंतर मोड आलेली मूग. हे बघा किती छान अशी मोड आलेली. बघा मटकीसारखीच दिसते सेम, आणि टेस्ट पण खूप छान लागते मटकीसारखीच. तिथे मूग आपण याच्यात टाकून द्यायचे. चवीनुसार मीठ टाकायचं आणि अर्धा ग्लास पाणी. तुम्ही भाजीच्या अकॉर्डिंग पाणी टाकू शकतात. माझी थोडीच भाजी होती, त्याच्यामुळे मी थोडं पाणी टाकलं आहे. आणि 5 मिनटं शिजू द्यायची. पटकन होते. परत सकाळच्या डब्यासाठी खूप छान आहे. सकाळच्या घाई गडबडीमध्ये डब्यासाठी खूप छान रेसिपी ही. हे बघा तयार आहे आपली मुंगाची उसळ. सेम मटकीसारखीच लागते, खूप छान टेस्टी लागते.